Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. यंदाच्या हंगामात आंब्यावरती ऐतिहासिक असं संकट ओढवलेलं आहे, कारण जवळपास 90% आंबा जो आहे हा नष्ट झालेला आहे. कारण काय तर बदलतं हवामान आणि जे वातावरण बदल झालेले आहेत त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादकांना, काजू उत्पादकांना याचा सामना करावा लागतोय. आणि पहिल्यांदा कोकणातला शेतकरी हा आंदोलनासाठी रस्त्यावरती उतरताना आपल्याला पाहायला मिळतो. अर्थात त्यासाठी सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनाच नेतृत्व करायला लागलं. कोकणातलं कुठलं नेतृत्व समोर आलेलं नाहीये, परंतु त्यांच्या नेतृत्वात म्हणायला का होईना पण विरोधी पक्ष एकवटलेला आहे आणि आंबा उत्पादक आणि काजू उत्पादकांसाठी मुंबईत आंदोलन करणार आहे. या आंदोलनामध्ये गिरगाव चौपाटीपासून ते वर्षा निवासस्थान, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. परंतु सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर मी गिरगाव चौपाटी आणि मरीन ड्राईव्ह या परिसरात आहे आणि अक्षरशः रस्त्यावरती जर आपण पाहिलं तर इथे छावणीचं स्वरूप आलेलं आहे. पोलीस हे चप्प्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे. मोठ्या संख्येनं पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि यामुळे आंदोलक जे आहेत हे आंदोलन स्थळी पोहोचूच शकत नाहीयेत. आणि त्यांना मग कोणी ट्रेनमधनं येते, कोणी गाड्यातनं येते, कोणी बसमधनं येते. जिथे कुठे आंदोलक हे आयडेंटिफाय होत आहेत, पोलीस त्यांना ताब्यात घेत आहेत, त्यांना गाडीत बसवत आहेत आणि त्यांना आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये रवाना करतायत. आता असे अनेक आंदोलक जे आहेत हे कोकणातनं आलेले आहेत, विरोधी पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांना इथे थांबायलाही परवानगी नाहीये. म्हणजेच काय तर आंदोलन पूर्णपणे चिरडलं गेलेलं आहे, आंदोलन होऊच शकलेलं नाहीये. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय तर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष असलेले हर्षवर्धन सपकाळ असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते असतील, माजी खासदार विनायक राऊत, त्यांनी या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी गळ्यात आंब्याची माळ घालून आंदोलन केलं, पण त्यांनाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे. सीपीएमचे प्रकाश रेड्डी असतील, त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेलं आहे. अशा ठिकाणी या ज्या पोलिसांच्या गाड्या आहेत या ठिकठिकाणी ठेवलेल्या आहेत. जसे आंदोलक सापडतील तसे त्यांना या गाडीत भरायचं आणि त्यांना आपण बघू शकतो जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये रवाना करायचं, असा शिरस्ता या ठिकाणी पोलिसांचा दिसतोय. आता प्रश्न उपस्थित होतो की लोकशाही पद्धतीने आंदोलन लोकशाही पद्धतीने आंदोलनही करू शकत नाहीत का आंदोलकांचा किती त्रागा होतोय, किती संताप होतोय. एका आंदोलकासाठी या ठिकाणी किती पोलीस आहेत हे आपण स्वतः या दृश्यातनं पाहू शकतो. आणि आंदोलक आणि पोलिसांची अशा पद्धतीनं झटापटी जी आहे ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आंदोलन करूच दिलं जात नाहीये, त्यांना परवानगी नाही आहे असं सांगून त्यांना आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये रवाना करण्यात येते आणि त्यामुळे आंदोलन जे आहे हे पूर्णपणे पांगवण्यात आलेलं आहे. आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे. इतकंच काय तर सर्वसामान्यांना सुद्धा याचा फटका बसताना दिसतोय, कारण बॅरिकेडिंग केल्यामुळे मोठ्या प्रमाणात हा जो व्हीआयपी मुवमेंटचा रस्ता आहे या ठिकाणी वाहतूक कोंडी होताना आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यात गमतीचा भाग याच्यामध्ये जर आम्हाला कुठला पाहायला मिळाला असेल तर तो असा की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बजोरिया ते त्यांच्या गाडीमधनं एकनाथ शिंदेंच्या नंदनवन या निवासस्थानी चाललेले होते. त्यांना पोलिसांनी अडवलं. त्यांनी विचारलं का बाबा, का अडवताय, काय झालं. त्यांना वाटलं की ते माजी आमदार आहेत, ते आंदोलनात सहभागी व्हायला आलेत म्हणून त्यांना घेरलं, त्यांना गाडीतनं बाहेर काढलं, त्यांच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढलं. ते आकांतातून ओरडून सांगतायत की मी आंदोलनात सहभागी होत नाहीये, मी आंदोलनकर्ता नाहीये, मी सत्ताधारी पक्षाचा माजी आमदार आहे आणि मला सोडा, असं सांगून सुद्धा पोलिसांनी त्यांना याच्या पुढे जाऊ दिलेलं नाहीये. त्यांना पुन्हा गाडीत बसून मंत्रालयाच्या दिशेने उलटं रवाना केलेलं आहे. म्हणजे पक्षात म्हणजे सत्ताधारी पक्षाचे जर आजी माजी आमदार असतील त्यांच्याबरोबर सुद्धा इतक्या सक्तीनं जर पोलीस कारवाई करताना दिसत असेल तर आंदोलनकर्त्यांची काय भिषाद की ते या रस्त्यावरती उतरतील आणि हा चक्का जाम करतील, रास्ता रोको करू शकतील आणि आंदोलन करू शकतील. आणि त्यामुळे अशा पद्धतीचं वातावरण सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. छोटे छोटे जथ्थे किंवा छोट्या छोट्या संख्येमध्ये आंदोलन जे आहेत हे गनिमी कावा करून पोहोचण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत.
परंतु तो हाणून पाडण्याचं काम सातत्यानं पोलिसांकडनं सुरू आहे. एकाच दुसरा जरी आंदोलक या ठिकाणी सापडला तरी त्याला ताब्यात घेऊन गाडीत भरून आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये रवाना करण्याचं काम या ठिकाणी पोलीस करतायत. खरं तर गमतीचा भाग पुन्हा एकदा असा वाटतोय की आंदोलकांची संख्या कमी पण पोलिसांची संख्या जास्त. म्हणजे हे आंदोलकांचं आंदोलन आहे की पोलिसांचं आंदोलन आहे असा प्रश्न पडेल अशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मीडियाच्या लोकांची संख्या मोठी आहे, पोलिसांचा फौजफाटा मोठा आहे. आंदोलन करणारे आंदोलनकर्ते मात्र या आंदोलनातनं पूर्णपणे गायब आहेत. कारण काय? कारण त्यांना आंदोलन करूच दिलं जात नाहीये. आंदोलन पूर्णपणे चिरडलं गेलेलं आहे. आणि आता याचमुळे संताप म्हणून आताच माहिती मिळाली की शिवालय जे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं पक्षाचं मुख्यालय आहे या ठिकाणी सर्व प्रमुख नेते राजू शेट्टी असतील, हर्षवर्धन सपकाळ असतील, ते सगळे जमलेले होते आणि त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेलं होतं. त्यांना सुद्धा पोलिसांनी आता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. तिथे तर इतका संताप झाला की पोलिसांच्या गाडीवरती या ठिकाणी आंबे फेकून मारण्यात आल्याची माहिती या ठिकाणी मिळते आहे. या ठिकाणी आपण पाहतोय अर्थात जर पोलिसांना माहिती होतं की हा व्हीआयपी मुवमेंटचा रस्ता आहे, इथे आंदोलन होऊ शकत नाही, तर या बाबतीत आधीच परवानगी नाकारून विरोधी पक्षाच्या नेत्यांना सांगण्यात का आलं नव्हतं. आत्ता ह्या क्षणाला जेव्हा आंदोलन या ठिकाणी होऊ पाहतंय त्यावेळेस मात्र इथे आंदोलन होऊ दिलं जात नाहीये. आंदोलन पूर्णपणे स्थगित करण्यात आलेलं आहे आणि पोलिसांचा फौजफाटा हा आंदोलनकर्त्यांपेक्षा मोठ्या संख्येनं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन मंदार चव्हाण सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक.